हे अंगाला शहारे आणणारे दृश्य आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपट छावा याच्या ट्रेलरमधील। तर हे आहे गंगाजल चित्रपटामधील। या ठिकाणी 200हून अधिक हिंदी मराठी चित्रपट व मालिका यांचे शूटिंग झाले आहे। तुम्हाला माहिती आहे का हे ठिकाण कोठे आहे? चला जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल, या ठिकाणाची संपूर्ण माहिती। तसेच जाणून घेऊया का हे ठिकाण बॉलिवूडला शूटिंगसाठी एवढे आवडते। नमस्कार मित्रांनो, तर आपण आता आलो आहे वाईजवळील मेनवडे घाटाजवळ। तर इथं नाना फडणवीस यांचा वाडा आणि मंदिर आहे आणि एक सुंदर असा घाट आहे। तर चला आता आपण बघूया हा घाट। तर जी ही संत वाहणारी कृष्णामाई नदी आहे आणि या मेनवडे घाटाचे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, मराठी इतिहासामध्ये खूप महत्त्व आहे। जिथं तर तुम्हाला वरती दिसतोय तो नाना फडणवीस यांचा वाडा आहे आणि या घाटावरती 250हून जादा चित्रपटांचे चित्रीकरण किंवा शूटिंग झालेलं आहे। त्यामध्ये काही गंगाजल पिक्चर आहे, स्वदेश पिक्चर आहे, छावा पिक्चर आहे, असे भरपूर पिक्चर आहेत ज्या पिक्चरांचे इथे शूटिंग झालेलं आहे। आणि इकडच्या साईडला इकडं जर तुम्ही बघितलं तर एक महादेवाचं मंदिर आहे आणि वरती भगवान विष्णू यांचं मंदिर आहे। हे दोन मंदिर आणि वाडा हे आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहे। साधारणतः 1780 मध्ये नाना फडणवीस यांनी मेनोली गावामध्ये त्यांच्या वाड्याची निर्मिती केली व त्या वाड्याच्या पाठीमागे या मेनोली घाटाची निर्मिती केली। तसेच येथे मंदिरे बांधली। येथे मेनेश्वर म्हणजेच महादेवाचे आणि भगवान विष्णूंचे मंदिर आहे। बऱ्याचशा मंदिरामध्ये घंटा बघितली असेल, पण ही घंटी बघा केवढी मोठी आहे, खूपच मोठी घंटा आहे। त्याला घंटी वाजवण्यासाठी आतमध्ये काही नाही, बट आवाज बघू शकताय। या घंटेचे वैशिष्ट्य असे आहे की ही घंटा पंचधातूपासून बनवलेली आहे। त्याचे वजन 750 किलो सांगितले जाते। चिमाजी अप्पा यांनी जेव्हा वसईचा किल्ला जिंकला त्यावेळी पोर्तुगीजाकडून विजयाची निशाणी म्हणून त्यांनी ही घंटा आणली होती व ती इथे मेनोली घाटामध्ये प्रस्थापित केली। या घंटेची निर्मिती साधारणतः 1707 मध्ये केली होती। आपण आता इथे मेनेश्वर मंदिरामध्ये जाऊया। मेनेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी 5 ते 7 पायऱ्या खाली उतरावे लागते। मंदिरामध्ये शंभू महादेवाची पिंड आहे। ही शिवलिंग बघून मला त्र्यंबकेश्वरातील शिवलिंगाची आठवण झाली। तेथे पण अशाच पद्धतीचे शिवलिंग आहे। मंदिराचे काम अतिशय सुरेख व रेखीव केलेले आहे। एका बाजूला संत वाहणारी कृष्णामाई व दुसऱ्या बाजूला वैशिष्ट्यपूर्ण चंद्रकोर आकारामध्ये बांधलेला घाट व घाटावरती दगडी बांधकामामध्ये सुरेख बांधलेली मंदिरे। इथं आलं की कोणाच्या मनाला शांतता मिळेल असा हा घाट। अगदी आता मी सुट्टीच्या दिवशी इथं आलो होतो तरी पण मला अजिबात गर्दी भेटली नव्हती। निसर्गाने इथं मुक्त हाताने उधळण केलेले आहे। तसेच त्याच्यासोबत मानवी कलाकृती याचा अनोखा संगम म्हणजे मेनोली घाट चित्रपटाच्या शूटिंगसाठी एक परफेक्ट लोकेशन बनून जाते। म्हणजे भगवान विष्णूंचे पण मंदिर आहे, परंतु तिथे आतमध्ये जाऊन दिले जात नाही। तसेच हा घाट खाजगी आहे, परंतु घाटाचे सौंदर्य एकदम मनाला भुरळ पाडणारे असे आहे। एकदम शांतता असणारा हा घाट, इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा। तसेच मेनोली घाटाला लागूनच आहे नाना फडणवीस यांचा वाडा। वाड्यात जाण्यासाठी घाटाकडून एक दरवाजा आहे, परंतु तो सध्या बंद असतो। वाड्यात जाण्यासाठी तुम्हाला पुढच्या दरवाजावरून जावे लागेल। हे आहे वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार। हा दुमजली वाडा 2 एकर जागेमध्ये पसरलेला आहे। वाडा बघण्यासाठी 70 रुपये एवढी प्रवेश फी आहे। वाड्यामध्ये नाना फडणवीस यांच्या काळातील काही गोष्टींचे जतन करून ठेवलेले आहे। वाड्याच्या पटांगणामध्ये एक हे झाड दिसते। कमेंटमध्ये सांगा कोणतं झाड आहे, पण एकदम भारी झाड आहे, लय खूप मोठं असे। तर वाड्यामध्ये पार्किंगचे 30 रुपये चार्जेस आहेत 4 व्हीलरसाठी आणि ह्याच्यासाठी वाड्याचा प्रवेश करण्यासाठी 70 रुपये चार्जेस आहेत। पण मी जाऊन आलो, मला काही एवढा वरतीच वाटला नाही। 70 रुपये देऊन जे आपलं नॉर्मल वाडे असते त्या टाईपचाच वाडा आहे आणि एवढा काही वरतीच नाही। त्यामध्ये पण तुम्हाला खालच्या मजला काही बघायला देत नाहीत। वरती फक्त 2 ते 3 रूम आहेत, तेवढंच बघायला मिळतात। आणि असं काही इथं जुन्या गोष्टींचा कोणत्या संग्रह केला वगैरे असं पण काही नाही, जेणेकरून त्या गोष्टी आपण बघण्यासाठी जाऊ शकतो। त्यामुळं माझं तर रिकमेंडेशन जाईल की तुम्ही बाहेरून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
माझा सातारा या आपल्या सिरीजमध्ये सातारा जिल्ह्यामधील आणखी व्हिडिओ येणार आहेत. त्यासाठी आपले चॅनल वीरू लव याला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या एका